की आपण काय करायचं जगून वगैरे. मी एकदा असा प्रयत्न पण केला होता. महालक्ष्मी स्टेशन आहे मुंबईचं, त्याच्या एकदम कोपऱ्यावर गेलो होतो. हे कुणालाच माहीत नव्हतं. माझा स्वभाव असा होता की बोलका आणि एक कॉमेडी माझ्या स्वभावामध्ये आहे थोडीशी. तर त्यामुळे माझ्याबरोबर जो कोणी असेल ना तो कधी असा बोर होत नाही. तर त्यावेळेला मला खेळायची सुद्धा संधी मिळाली. अगदी नॅशनल लेवलपर्यंत सुद्धा मी गेलेलो आहे खेळायला. त्यांनी मला हेरलं की ते म्हटले, अरे तुझा आवाज खूप छान आहे, तू कॉम्पेअरिंग का नाही करत ऑर्केस्ट्रासाठी आपल्या. 12वी फेल ॲक्च्युली हा माझ्या आयुष्यातला माझ्यासाठी स्वतःसाठीच शॉक होता. एज्युकेशन डिपार्टमेंटमध्ये मी इन्क्लुझिव्ह एज्युकेशन प्रोजेक्ट डायरेक्टर होतो ऑल ओव्हर इंडियाचा. तर त्याच्यामुळे मला जो अनुभव आला म्हणजे त्या निमित्ताने मी जवळजवळ अधिक भारत फिरलेलो आहे. हाय हॅलो नमस्कार मंडळी, मी चिन्मय पारे. स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा गप्पांच्या मैफिलीत. कस काय, बरे आहात ना? आशा आहे तुम्ही स्वस्त आणि मस्तच असाल. आपल्यासाठी एक अशी आज मुलाखत घेऊन आलोय जी मुलाखत ऐकून खरंच तुम्हालाही वाटेल असं असलं पाहिजे. ब्लाइंड जगतात ब्रेल लिपीला जितकं महत्व आहे तितकंच प्रभुत्व या माणसाचं त्या ब्रेल लिपीवर आहे. मोटिवेशन स्पीकर ते आहेत, क्रिकेटची कॉमेंट्री ते करतात, नॅशनल क्रिकेट प्लेयर ते आहेत. अशा विभिन्न कलाकृतींनी सजलेला एक मंच त्यांच्यामध्ये आहे असे योगेश चौधरी सर आज आपल्यासोबत आहेत. त्या योगेश चौधरी सरांशी आपण मारू आज गप्पा या गप्पांच्या मैफिलीत. पूर्ण मुलाखत ऐकल्याशिवाय व्हिडिओ स्किप करू नका. तोपर्यंत नमस्कार सर. माझा पहिला प्रश्न तुम्हाला असा असेल की एक 12वी फेल स्टुडंट म्हणून तुम्हाला समाजाने 12वी फेल झाल्यानंतर कसं पाहिलं, म्हणजे तुम्हाला असे काय अनुभव आले आहेत का? 12वी फेल ॲक्च्युली हा माझ्या आयुष्यातला माझ्यासाठी स्वतःसाठीच शॉक होता. कारण शाळेपासून मी एक हुशार विद्यार्थी म्हणून गणला जात होतो, म्हणजे मित्रांमध्ये आणि शिक्षकांमध्ये. आणि मी जेव्हा माझ्या रीडर्सकडे वगैरे जायचो तेव्हा माझ्या रीडर्सनी पण माझ्या सिनियर मित्रांना वगैरे सांगितलं होतं की हा एक खूप हुशार मुलगा आहे आणि हा 12वीमध्ये चांगलं यश संपादन करणार. परंतु काय झालं मला माहीत नाही. अभ्यास पण सगळा झाला होता, सगळं व्यवस्थित होतं आणि मेंटल ब्लॉक जो येतो तो मला आला एका विषयाला आणि मला उत्तर सुचेच नात. आणि माझ्या रायटर्स म्हणजे ती रायटर छान होती माझी, ती 3 तास बसली माझ्यासोबत. मला जरी उत्तर सुचत नसलं तरी असं नव्हतं की ती सोडून गेली. परंतु ती वेळ गेली आणि हॉस्टेलला आल्यावर मला अगदी चलचित्र जसं आपल्या समोरून जातं डोळ्यासमोरून तशी सगळी उत्तरं जी होती ती माझ्या डोळ्यासमोरून जायला लागली. आणि तेव्हाच मला समजलं की मी नक्की फेल होणार. आणि मग मी माझ्या घरी पण तसं सांगून ठेवलं होतं आणि मित्रांना पण मी म्हटलं होतं. पण मित्रांचं अपेक्षा होती की नाही नाही काहीतरी होईल, असं तुझ्यासारखा फेल होणार नाही. परंतु ज्या दिवशी रिझल्ट लागला त्या दिवशी तो माझ्या अपेक्षित आणि माझ्या मित्रांच्या आणि माझ्या जे कोणी वेल विशर होते त्यांच्या अनपेक्षित होता. तर त्यांच्यासाठी तो अनपेक्षित असल्यामुळे स्वाभाविकच थोड्याशा प्रतिक्रिया आल्या. परंतु त्यांनाही माहीत होतं की याला मेंटल ब्लॉक आला होता. त्यामुळे त्यांनी पण दुर्दैव म्हणूनच म्हणजे एक ॲक्सेप्ट केलं की हुशार मुलाच्या वाटेला एक आलेलं हे एक दुर्दैवच आहे. आणि त्यानंतर म्हणजे असं काही कोणी हिणवलं चिडवलं असं काही नाही. घरी पण मी आधी सांगितलेलं होतं. आणि आमच्या घरी कसं होतं की आमचे जे भाऊबंद होते त्यांच्यामध्ये शिकणारा वगैरे तसा मीच होतो. बाकी भाऊबंद काय असे शिकले नव्हते किंवा एवढं त्यांना हे नव्हतं. त्यामुळे तिथे काही एवढं त्रास मला झाला नाही. नक्कीच सर. आणि तुम्ही शिक्षक आहात डॉक्टर नरेंद्र भेवबरकर रंध विद्यालय इथे, आणि प्लस मी असं ऐकलंय की तुम्ही मल्टी टॅलेंटेड आहात. म्हणजे तुम्ही प्रूफ रीडरचं काम केलं, त्यानंतर तुम्ही कमेंट्री छान करता क्रिकेटची, त्यानंतर तुम्ही मोटिवेशन स्पीकर म्हणून एकदा सोलापूरला तुमचं भाषण झालेलं. मग इतकं सगळं तुम्ही मॅनेज कसं करता? मॅनेज असं नाही. आता तुम्ही म्हणताय मला मल्टी जे काय असेल ते, खरं तर हे सगळं अनुभवातून येतं. आपलं वाचन असेल आणि अनुभव जो आहे तो फार महत्त्वाचा आहे. शाळेपासून मला वाचनाची खूप आवड होती
बरीच पुस्तकं अशी होती की जी मित्र मला सांगायचे सिनियर आमच्या शाळेच्या लायब्ररीत की हे पुस्तक चांगलं आहे, ते पुस्तक चांगलं आहे. मी ते वाचायला घ्यायचो. अर्थात ते माझ्या डोक्यावरून जायचं, पण मी वाचायचो. त्याच्यानंतर कालांतराने तेच पुस्तक मी पुन्हा वाचायचो, म्हणजे तेव्हा मला ते अजून चांगलं समजायचं. आणि हाच एक अनुभव. आणि मित्रमंडळ, माझा स्वभाव असा होता की बोलका आणि एक कॉमेडी माझ्या स्वभावामध्ये आहे थोडीशी. तर त्यामुळे माझ्याबरोबर जो कोणी असेल ना, तो कधी असा बोर होत नाही, म्हणजे त्याला कधी बोर फील होत नाही किंवा याला टाळावं किंवा असं काही नाही. म्हणजे सुदैव आहे माझं की तसं कोणी मला अजून भेटला नाही की याला टाळावं आपण किंवा याला कट मारावा. उलट माझी साथ त्या लोकांना हवी अशी वाटते की आला की आता काहीतरी मस्त वेळ मस्त जाणार. तर त्यामुळे एक असेल. आणि आता तू जे म्हटलास क्रिकेटची कॉमेंट्री वगैरे, तर क्रिकेट हा एक आवडता विषयच आहे आपल्याला, पॅशन म्हणून तर आहेच आहे. आणि आमच्या काळात तो डेव्हलपमेंट स्टेजला होता ब्लाइंड क्रिकेट. तर त्यावेळेला मला खेळायची सुद्धा संधी मिळाली. अगदी नॅशनल लेवलपर्यंत सुद्धा मी गेलेलो आहे खेळायला. कारण ती सुरुवातीची स्टेज होती, खेळाडू कोणी मिळायचे नाही. त्यामुळे माझा परफॉर्मन्स कसाही असो, पण मी नॅशनल लेवलपर्यंत गेलेलो आहे. आणि क्रिकेटची कॉमेंट्री वगैरे ही मला अगदी लहानपणापासून पॅशन होती. त्यामुळे एकतर ते आणि अनुभव म्हणजे एक तू स्नेहांकितचं नाव घेतलंस, मी स्नेहांकित बरोबर जुळलेलो आहे. स्नेहांकितसाठी काम करतो, स्नेहांकितच्या कमिटीमध्ये तर आहेत. परंतु हा अनुभव जो आला हा आधीच्या अनेक NGOsमध्ये मी असल्यामुळे तो आलेला आहे. म्हणजे मी जसा माझं यंग एजमध्ये आलो आणि राष्ट्रीय दृष्टीहीन संघ महाराष्ट्र नावाची एक संस्था आहे फार मोठी, त्या संस्थेचा पहिला सदस्य झालो. आणि त्या संस्थेच्या मार्फत मला क्रिकेट खेळायला मिळालं, अनेक गावांना जायला मिळालं महाराष्ट्रामधल्या, म्हणजे स्पर्धांच्या निमित्ताने म्हणा, कार्यक्रमांच्या निमित्ताने म्हणा. त्या संस्थेच्या माध्यमातून ओळखी पण झाल्या बऱ्याच. आणि असं करता करता शिक्षण सुरू होतं, प्रशिक्षण सुरू होतं. आणि नोकरी जी मला लागली ती म्हणजे आणखी एक अजून मोठी संस्था आहे राष्ट्रीय स्तरावरची, दी नॅशनल असोसिएशन फॉर दी ब्लाइंड. त्याच्या एज्युकेशन डिपार्टमेंटमध्ये मी इन्क्लुझिव्ह एज्युकेशन प्रोजेक्ट डायरेक्टर होतो ऑल ओव्हर इंडियाचा. तर त्याच्यामुळे मला जो अनुभव आला, म्हणजे त्या निमित्ताने मी जवळजवळ अर्धाधिक भारत फिरलेलो आहे. भारत म्हणजे मोठमोठ्या शहरात गेलो असं नाही, तर अक्षरशः खेड्यापाड्यात मी गेलेलो आहे, दृष्टीहीन मुलांच्या घरी वगैरे. तर त्यामुळे मला जे अनुभव येत गेले त्या अनुभवातून जे काय तू म्हणतोयस माझ्यामध्ये आलं ते आलेलं आहे. अच्छा, तुमच्या आयुष्यातला आत्तापर्यंतचा असा एखादा क्षण तुम्ही सांगू शकाल की त्या क्षणाला तुम्हाला रिअलाइज झालं की म्हणजे हो मी हे करू शकतो आणि मी करायला पाहिजे असं? ॲक्च्युली तोच जो तू सुरुवातीलाच अगदी विचारलास तो माझ्यासाठी सुद्धा शॉकिंग होता, परंतु तो एक्सपेक्टेड झाला होता माझ्यासाठी, की कारण तो माझा परफॉर्मन्सच मी तसा केला होता. त्यामुळे तेव्हा मी थोडा डिस्टर्ब असा झालो होतो. मला म्हणजे माझ्या लाईफबद्दल सुद्धा हे होतं की आपण काय करायचं जगून वगैरे. मी एकदा असा प्रयत्न पण केला होता, महालक्ष्मी स्टेशन आहे मुंबईचं, त्याच्या एकदम कोपऱ्यावर गेलो होतो, हे कुणालाच माहीत नव्हतं. आणि विचार केला की काय जगूया, आपले मित्र आपल्याला एवढं हुशार समजतात आणि आपण असा फेल झालो. परंतु नंतर काहीतरी मनात आलं असेल काय माहीत नाही, किंवा हिंमत हरलो असेल, घाबरलो असेल, काही असेल, मी परत मागे आलो, ट्रेन पकडली आणि मला जिथे जायचं होतं तिथे गेलो. परंतु मनामध्ये थोडंसं होतंच. आणि 12वी फेल झाल्यानंतर मग प्रशिक्षणाकडे मी वळलो. मुंबईमध्ये जे प्रशिक्षण होते म्हणजे त्यामध्ये मग स्टेनो टायपिंग होतं, इंग्लिश स्टेनो टायपिंग केलं, मराठी टायपिंग केलं. आणि जे काय बेसिक असेंब्लीचे कोर्सेस असतात ऑर्डिनरी एकदम असे, त्या टाईपचे पण केले, जेणेकरून मला मुंबईला राहायला मिळालं. आणि मुंबईला राहायला मिळालं प्लस माझं जे शिक्षण होतं ते मी कंटिन्यू ठेवलं, ते मी सोडलं नाही. कारण बऱ्याच वेळेला असं लोकांना मग फ्रस्ट्रेशन येतं आणि मग ते एकतर शिक्षण सोडतात किंवा मग हॉकर वगैरे साईडला जातात, म्हणजे रेल्वेमध्ये हॉकी वगैरे करतात आणि मग शिक्षणाकडे दुर्लक्ष होतं. आता तो पण प्रयत्न मी केला एकदा, कारण माझे मित्र बरेच होते हॉकर्स वगैरे असे. तर ते पण मी एकदा म्हणजे माझ्या मित्राकडून काही थोडासा सामान घेतला आणि फिरलो 1-2 कोच वगैरे. परंतु जे रिमार्क्स आले माझ्याबद्दल
अरे कितना स्मार्ट है लेकिन ये बेच रहा है, बहुत हँडसम लड़का है और ये सब ऐसा कर रहा है. मला माहित नाही मग काय लाज वाटली म्हणा किंवा काय. आणि माझे मित्र पण मला म्हणत होते की अरे तेरे को नाही जमेगा ये, चल तू पढाई कर तेरा चुपचाप. म्हणजे तो पण एक प्रयत्न करून बघितला होता मी. पण प्रशिक्षण चालू असताना हे कॉलेजचं एज्युकेशन पण सुरू होतं आणि बऱ्यापैकी मग पकडलं. म्हणजे लाईन म्हणजे एक हे झाली, डिस्टर्ब जरी झालो असलो तरी काहीतरी करायचं आहे, नोकरी तर मिळवायची आहे. कारण नोकरी मिळवणं खूप आवश्यक होतं. घरची आर्थिक परिस्थिती काय अशी चांगली नव्हती. आम्ही 3 भाऊ ब्लाइंड होतो आणि त्यात मी मोठा होतो. त्यामुळे मी जे काय करणार त्याचा प्रभाव माझ्या 2 लहान ब्लाइंड भावांवर पडणार. मी जसं वागणार त्याचा प्रभाव त्यांच्यावर पडणार. तर त्यामुळे मी जर संघर्षशील असलो, संघर्षमय असलो तर त्यांना सुद्धा वाटेल की आपला दादा पण संघर्ष करतोय, शिकतोय, तर ते सुद्धा तसं वागतील आणि करतील, असा एक हेतू होता. आणि नोकरीसाठी शिक्षण तर पाहिजेच होतं. बरोबर. त्यामुळे शिक्षणाला चिकटून राहिलो आणि ग्रॅज्युएशन त्याच्यानंतर मग लॉसाठी पण थोडा प्रयत्न केला. परंतु लॉचं पण जमलं नाही. म्हणजे रायटरमुळे खरं तर ते गेलं. खरं ते सांगण्यासारखं कारण नाही रायटर हे, कारण मुंबईत रायटरचा प्रश्न नसतो, परंतु मला त्यावेळेला आला तो. आणि मग मी परत लॉ साईड चेंज करून मग परत पोस्ट ग्रॅज्युएशन म्हणजे MA ॲडमिशन घेतली. त्यात पण MA आणि डिप्लोमा इन स्पेशल एज्युकेशन जो असतो DED दोन्ही एकत्र करत होतो. त्यामुळे फर्स्ट इयरला माझं MA दुर्लक्ष झालं आणि DED मात्र माझं चांगल्या पद्धतीने झालं. मग पुढच्या वर्षी मी म्हणजे MA तर निघालोच होतो, फेल नाही झालो मी, परंतु पास क्लासमध्ये निघालो. परंतु सेकंड इयरला मग मात्र मला चांगले पर्सेंटेज मिळाले असून पण ते ॲग्रिगेट होत असल्यामुळे फर्स्ट इयर सेकंड इयर मग तो मी पास क्लासमध्ये आलो. त्यामुळे मग मी तिथेच स्टॉप केलं माझं एज्युकेशन आणि छोट्या मोठ्या नोकरीच्या दिशेने वगैरे मग वळवलं. अशा पद्धतीने तो प्रवास झाला. तुमची पहिली नोकरी तुम्ही सांगू शकाल का? म्हणजे कुठे लागली आणि कशी, नेमकी काय प्रवास होता तो? पहिली नोकरी असं तिला नोकरी म्हणता येणार नाही, पण होती. समजा मला एक प्रायव्हेट ऑफिस होतं नरिमन पॉईंटला, एलॉइड स्टील फॅब्रिकेशनचं. तिथे टेलिफोन ऑपरेटर म्हणून काम होतं, परंतु बॉसचा जो ॲटिट्यूड होता तो अतिशय विचित्र होता आणि तो माझ्या स्वभावामध्ये बसणारा नव्हता. त्यामुळे मी 20-25 दिवसच ती नोकरी केली आणि सोडून दिली ती नोकरी. पण त्याच्यानंतर 2003ला दी नॅशनल फेडरेशन ऑफ दी ब्लाइंड महाराष्ट्राचं जे ऑफिस आहे आपलं हेड ऑफिस विले पार्ल्याला, तिथे त्यांनी मला ऑफिस ॲडमिनिस्ट्रेटर म्हणून ठेवलं. कारण बऱ्याच माझ्या मित्रांनी सजेस्ट केलं होतं, तिथले त्यावेळेच्या ती कमिटी होती की याला ऑफिसमध्ये ठेवा, म्हणजे कॉरस्पॉन्डन्स जे असेल पत्रव्यवहार संस्थेचा बऱ्याच ठिकाणी आपल्याला तो लागतो, तर ते पण होईल आणि इतर प्रोग्रामचं जे मॅनेजमेंट असतं ते मॅनेजमेंट पण त्याला करता येईल वगैरे. बऱ्याच स्पर्धा वगैरे असतात. तर त्या संस्थेच्या माध्यमातून एक अंधकल्याण शैक्षणिक सप्ताह म्हणून असतो जो शालेय स्पर्धांचा असतो आणि आपण ठरवलं होतं की महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यांमध्ये तो करायचा. तर 2003ला कोल्हापूरची जबाबदारी माझ्यावर दिली होती, म्हणजे सगळं आयोजन नियोजन करायचं. कारण ह्या स्पर्धेत आम्ही एकेकाळी स्पर्धक होतो. आता मी तिथे नोकरीला लागल्यामुळे आयोजकाच्या टीममध्ये आलो आणि मग कोल्हापूर पूर्ण फिरणं, पिंजून काढणं, डोनेशन जमा करणं, सगळी व्यवस्था करणं, शाळेतून जी मुलं येणार होते 400-500 मुलं येतात त्या स्पर्धेसाठी, तर ती सगळी तयारी करणं वगैरे हे सगळं काम तिथे होतं माझ्याकडे. आणि स्पर्धांचं परीक्षण सुद्धा माझ्याकडे होतं. आपण जी ब्रेल लेखन वाचन स्पर्धा घेतो तिथे, तर जे गट आपण करत होतो त्या सर्व गटांच्या सर्व उतारे काढण्याची जबाबदारी माझ्याकडे होती, म्हणजे ब्रेल वाचनाचे. आणि प्रश्नमंजुषेचे प्रश्न काढण्याची जबाबदारी माझ्याकडे होती. वक्तृत्व स्पर्धेचे परीक्षण वगैरे असा 3-4 परीक्षांचं परीक्षण तिथून जे सुरू झालं त्याच्यानंतर मग ते पुढचे 5 वर्ष चालू राहिलं. आणि NABमध्ये हे राष्ट्रीय दृष्टीहीन संघ महाराष्ट्रामध्ये मात्र मी नोकरी 1च वर्ष केली. आणि मी जो डिप्लोमा इन स्पेशल एज्युकेशन केला तो NAB मधून केला होता. NAB इंडिया जे मी वर सांगितलं
आणि तिथल्या लोकांना मला त्यांना माहीत होतं माझं जे काय होतं ते स्किल वगैरे. त्यांना मला कुठेतरी ॲडजस्ट करायचंच होतं. तर तिथे एज्युकेशन डिपार्टमेंटमध्ये 2004ला वॅकन्सी निघाली आणि त्यांनी मला फोन करून सांगितलं की अशी अशी वॅकन्सी आहे प्रोजेक्ट डायरेक्टरची इन्क्लुझिव्ह एज्युकेशनची, तर तू अर्ज कर. आणि मी अर्ज केला आणि तिथे माझं काम झालं. म्हणजे एप्रिल 2004 पासून ते सप्टेंबर 2007 पर्यंत आपल्या शाळेत लागेपर्यंत 3.5 वर्ष मी तिथे मग नोकरी केली. अच्छा. तुमचं ब्रेलवर प्रभुत्व आहे असं ऐकण्यात आलं होतं. तुम्ही ब्रेलमधलं सगळ्यात पहिलं अक्षर वाचलं ते कुठलं होतं? असं म्हणजे होतं की मी ज्या शाळेत शिकलो, हॅपी होम अँड स्कूल फॉर दी ब्लाइंड, वरळीला आहे ते, मुंबईला. त्या शाळेमध्ये 1981ला माझं ॲडमिशन झालं आणि बालवाडीचा वर्ग फक्त 2-1 महिनेच मी केला, कारण मी तेव्हा 7 वर्षाचा होतो. वय थोडंसं मोठं झालं होतं आणि त्यामुळे मग मला प्रमोशन दिलं, लगेच पहिलीत टाकलं. आणि त्यावेळेला त्यांनी जे काही बोर्ड्स बनवले होते अल्फाबेटचे वगैरे आणि जे काही गट वगैरे होते त्या पद्धतीने, तर अ, ब, ल, क अशा पद्धतीने ब्रेल मी शिकत गेलो आणि मला ब्रेलमध्ये पकड खूप लवकर आली. अगदी पहिलीतच मी वाचायला लिहायला शिकून गेलो, म्हणजे पहिली संपेपर्यंत. पण स्पीड येण्याचं जे कारण असेल ते म्हणजे दुसरीमध्ये जेव्हा मी गेलो तेव्हा आमचे एक ब्लाइंड शिक्षक होते, भगवानजी उपाध्याय सर. त्यांनी एक प्रयोग केला होता. त्यांनी घड्याळ लावली होती की कोण हा धडा फास्ट वाचून दाखवतो. आणि त्यामध्ये मी दुसरा आलो, एक माझा वर्गमित्र होता तो पहिला आला होता. मग मला असं वाटलं की अरे मी पहिला का नाही येऊ शकत, मला पण वाचता येतं, त्याला पण वाचता येतं. आता ते त्यावेळचं म्हणजे असं होतं. तर त्यामुळे मग मी पण वाचायचो, तो पण वाचायचा. पण त्याच्यानंतर काय तशी वेळ आली नाही कोण पहिला कोण दुसरा वगैरे. पण वाचायची आवड मला लागली, कारण आमच्या शाळेमध्ये लायब्ररी खूप सुंदर होती आणि त्याचा एक्सेस आम्हाला होता. म्हणजे अक्षरशः आमच्या टाइम टेबलमध्ये जसं डोळस शाळांमध्ये लायब्ररी हा पिरियड असतो, तसा बिलकुल बाकायदा लायब्ररी हा पिरियड आमच्या पण शाळेमध्ये होता. टाइम टेबलमध्ये 5वा पिरियड होता तो. तर सोमवारी 7वीच्या मुलांचा 5वा पिरियड लायब्ररी, 6वी मंगळवार, 5वी बुधवार, असं करत करत ते 3रीपर्यंत येत होतं. तर 3रीमध्ये मी आलो तेव्हा मला ही लायब्ररी ॲक्सेस करायला मिळाली. आणि मग त्यावेळेला जे होतं म्हणजे साने गुरुजींच्या गोड गोष्टी किंवा साने गुरुजींचं घामाची फुले असेल किंवा आणखी काही बाल साहित्य वगैरे होतं. एक ज्योती किरण नावाचं हँड रिटन मॅगझिन यायचं. म्हणजे ते इंदोरची एक संस्था होती, तिथले लोक ते हाताने छापायचे, लिहायचे ते आणि ते पाठवायचे काही शाळांना. तर आमच्या शाळेला ते यायचं. तर ते असेल, चांदो मामा म्हणून एक यायचं मराठीमध्ये, ते मी वाचायचो. त्याच्यानंतर अशी काही पुस्तकं वाचायची सवय लागल्यामुळे वगैरे ब्रेलची गती पण वाढत गेली आणि ब्रेलची आवड पण म्हणजे निर्माण झाली. आवड म्हणजे वाचण्यासाठीच खास करून आवड झाली ती तशी, की काहीतरी छान छान आपल्याला वाचायला मिळतं. आणि आमच्या शाळेतले मोठे मुलं सिनियर जसं करतात तसं आपल्याला एक फायदा असतो रेसिडेन्शियल स्कूल्सचा, की सिनियर्स जसं करतात तसं आता ते चांगलं पण असतं वाईट पण असतं, दोन्ही असतं. पण माझ्या वाट्याला मी तसं ते घेतलं की जर कोणी चांगलं वाचतोय, तो पण सांगतोय की हे पुस्तक चांगलं आहे, तर मग ते पुस्तक आपण पण वाचलं पाहिजे. तो जर BBC ऐकत असेल रेडिओवर तर आपण पण BBC ऐकायचं. तो जर अजून काय केंद्र लावत असेल तर आपण पण ते केंद्र शोधून बघायचं. तर असं काहीतरी एक हे होतं, म्हणजे इमिटेशन करणं म्हणा, नकल करणं म्हणा, फॉलो करणं म्हणा. तर या सगळ्या गोष्टीतून हे घडत गेलं. आणि वाचनाची आवड जी होती जनरली 10वी नंतर सुटते, कारण 10वीपर्यंत आपल्याला ब्रेल पुस्तकं अवेलेबल असतात, 11वीपासून नसतात. पण मी ब्रेलला सोडलं नाही. मी नोट्स माझ्या काढायचो, ऑडिओ कॅसेटवर ऐकायचं आणि ब्रेलमध्ये नोट्स काढायचं. आणि नंतर मी सांगितलं की जॉब जेव्हा मी करत होतो, म्हणजे ऑल ओव्हर इंडिया इन्क्लुझिव्ह एज्युकेशनच्या व्हिजिटसाठी मी जायचो, फील्ड व्हिजिटला जेव्हा जायचो, तर फील्ड व्हिजिटमध्ये माझे रिपोर्ट वगैरे लिहावे लागायचे मला ऑफिसमध्ये आल्यावर.
अच्छा. तर जे काय माझं ऑब्झर्वेशन असेल ते ऑब्झर्वेशन पण मी फील्डमध्ये माझ्याबरोबर एक स्लेट असायची ती ब्रेलमध्ये घ्यायचो. तर त्यामुळे मी ब्रेलला सोडलं नाही आणि साईड बाय साईड पुस्तकं जशी मिळतील तशी वाचत पण होतो. नॅबची लायब्ररी होती, मी कॉलेजला जात असतो, ऑडिओ लायब्ररी पण होती, ब्रेल लायब्ररी पण होती. तर दोन्हीमध्ये मी वाचन करायचो, ब्रेल पण घ्यायचो आणि काही संस्थांचे मासिक म्हणजे पिरियॉडिकल्स ज्याला म्हणतो नियतकालिक, तर ते पण मी सबस्क्राईब केले होते. त्यावेळेला पैशाची समस्या असते विद्यार्थी दशेमध्ये, पण मी त्याला हे करायचो, शिष्यवृत्ती आली किंवा कुठून पैसे आले की त्या पुस्तकाची सबस्क्रिप्शन भरायचो किंवा तशी तरतूद करूनच ठेवायचो. आणि 3-4 संस्थांचे पुस्तकं मग माझ्याकडे यायचे. मी ज्या ज्या हॉस्टेलला राहिलो त्या त्या हॉस्टेलला मी पत्ते बदलत गेलो, तेही मला पाठवत गेले. आज जवळजवळ 25-30 वर्ष काही काही पुस्तकांचं सबस्क्रिप्शन माझ्याकडे अजून पण आहे. ते मॅगझिन्स माझ्याकडे येतात, पिरियॉडिकल्स, ते मी वाचतो, अजूनही वाचतो त्या निमित्ताने. आणि NAB मध्ये असताना तिथे जरी मी प्रोजेक्ट डायरेक्टर असलो एज्युकेशन डिपार्टमेंटमध्ये, तरी तिथे मल्टी टास्क काम तुम्हाला करावं लागायचं. प्रायव्हेट NGO होती. ब्रेल प्रेसमध्ये पण ओव्हरलोड असला तर ब्रेल प्रेसमध्ये सुद्धा तिथे काम करावं लागायचं. म्हणजे ब्रेल पुस्तकाची प्रूफ रिडिंग वगैरे असेल फावल्या वेळेमध्ये वगैरे, तर ते सुद्धा मी करायचो. त्यामुळे ब्रेलचं माझं नातं तसं चांगलं राहिलेलं आहे. अजून पण ब्रेल माझं आहे, म्हणजे आज पण मी ब्रेल वाचतो. म्हणून ब्रेलमध्ये माझी स्पीड वगैरे जे काय म्हणतात ते आहे. आणि स्पर्धांच्या माध्यमातून मी सांगितलं की ते राष्ट्रीय दृष्टीहीन संघ महाराष्ट्र ज्या स्पर्धा व्हायच्या त्याच्यामध्ये पण भाग घेऊन नंबर वगैरे आला होता. त्याच्यानंतर ऑल इंडिया कन्फेडरेशन ऑफ द ब्लाइंड त्यांनी ओपन ग्रुपसाठी नॅशनल लेवलची रीडिंग कॉम्पिटिशन ठेवली होती. तर त्याच्यामध्ये त्यांनी 2 वेळा ती ऑर्गनाईज केली. मी 2 वेळा भाग घेतला आणि दोन्ही वेळेला एकच लँग्वेजमध्ये तुम्ही घेऊ शकता कुठल्याही, तर इंग्लिश रिडिंगमध्ये घेतला आणि दोन्ही वेळेला पहिला आलो होतो. पण त्याच्यानंतर मग मी पार्टिसिपेट करणं वगैरे बंद केलं, कारण मी एकाकडे जज पण होतो आणि एकाकडे पार्टिसिपेशन पण करायचं. त्यामुळे हे काय मला पटलं नाही. आणि तसंच म्हणजे ह्या प्रोग्राम जे होते राष्ट्रीय दृष्टीहीन संघाचे जे अंधकल्याण सप्ताह होते 2007 पर्यंत, मी मगाशी बोललो की ब्रेलची पकड माझ्याकडे असल्यामुळे माझ्याकडेच उतारे काढणं वाचनासाठीचे वगैरे होतं. आणि ब्रेल निबंध लेखन पण माझ्याकडे तपासायला यायचं, प्रश्नमंजुषा माझ्याकडे असायची. 2008 पासून मात्र ते मी बंद केलं, कारण मी ज्या शाळेत लागलो ती शाळासुद्धा तिथे स्पर्धक म्हणून जायची. त्यामुळे मला ऑफर आली होती की परीक्षक म्हणून येणार का, परंतु माझी शाळा आणि माझे विद्यार्थी तिथे स्पर्धक म्हणून जात असल्यामुळे मग मी ते नंतर बंद केलं. हा सगळा ब्रेलचा प्रवास जाणून घेत असताना मला आता रिसेंटली आठवलं की तुम्ही एक छान मोटिवेशन स्पीकर आहात. मग हा बेधडक वक्तेपणा कुठून आला आणि कसा आला? खरं तर मी तसा नव्हतो. मी शाळेमध्ये असताना आमची शाळा कुठल्या अशा स्पर्धांमध्ये वगैरे भाग घ्यायची नाही. शाळेमध्ये हे एक्सपोजर मला मिळालं नाही, परंतु काही माझे विद्यार्थी होते ते बोलायचे शाळेमध्ये, गॅदरिंगमध्ये वगैरे असं काही असेल तर ते तसं बोलायचे. शाळा कॉलेजमध्ये वगैरे. पण मला स्टेज डेअरिंग जे म्हणतात ते अजिबात नव्हतं. संगीतच्या विषयासाठी, संगीतच्या स्पर्धेसाठी वगैरे मी जायचो, पण त्याला पण मी खूप घाबरतच स्टेजवर जायचो. गायनाची स्पर्धेमध्ये मी भाग घ्यायचो. तर स्टेज डेअरिंग हे माझ्याकडे अजिबातच नव्हतं. पण विद्यार्थी दशा, पैशाची तरतूद करायची नड असते आणि पैशाची लालच म्हणा, काही म्हणा. मी जेव्हा वर्कशॉपमध्ये ट्रेनिंगला होतो, मी मगाशी सांगितलं की 12वी फेल झाल्यानंतर मी ट्रेनिंगकडे वळलो आणि तिथे वर्कशॉपमध्ये अशा काही कॉम्पिटिशन्स व्हायच्या म्हणजे. तर त्यामध्ये मला असं जाणवलं की इथे पैसा मिळतो भाग घेतल्यावर. आणि मला स्टेज डेअरिंग तर नव्हती, पण मी असा विचार केला की अरे हे मुलं तसे जास्त शिकलेले नसतात किंवा वर्कशॉपचे मुलं वगैरे, त्यामुळे ते काय हे आपलं तरी त्यातल्या त्यात बरं आहे, वासरात लंगडी गाय जो म्हणतो. तर मी त्याच्यामध्ये डेअरिंग करायला लागलो आणि त्याच्यामध्ये माझा सगळीकडे पहिला नंबर यायला लागला. आणि पहिला नंबर यायला लागला, मला पैसे पण भेटायला लागले, म्हणजे कॅश प्राईज भेटायचं. तर त्या निमित्ताने मग मी भाग घेत सुटलो. आणि हे तर त्या वर्कशॉपचं झालं, पण मग नंतर पण काही छोट्या मोठ्या NGO होत्या मुंबईतल्या,
त्या पण मग त्यांच्या वार्षिक हे असायचं ना, वर्धापन दिन वगैरे, त्या निमित्ताने वक्तृत्व स्पर्धा भरवायला लागले. मग मी विचार केला की आपण इथे करतो तर तिथे पण करून बघूया. इथे मी पहिला यायचो पण तिथे पण दुसरा तिसरा यायचो, नाही पहिला आलो तरी तिसरा वगैरे असं काहीतरी यायला लागलो. आणि मग हळूहळू मला समजलं की आपण बोलू शकतो बऱ्यापैकी. आणि मुलं मला म्हणायचे, माझे मित्र तर म्हणायचे की तू असं तर चांगला बोलतो, गप्पा करतो, मग स्टेजवर का नाही, तो प्रयत्न कर. तरी तेवढा परफेक्ट नसलो तरी बऱ्यापैकी बोलतो. आणि त्यानंतर मग मी नॅबमध्ये आल्यानंतर तर मला बोलण्याचंच काम होतं, कारण सुरुवातीला त्यांनी मला व्याख्याता म्हणून काम दिलं होतं. D.Edच्या क्लासेसवर वगैरे व्याख्यान द्यावं लागायचं. परंतु हा जो मी प्रोजेक्ट डायरेक्टर होतो इन्क्लुझिव्ह एज्युकेशन च्या ह्याच्यात, तर मी जे जायचो भारतभर फिरायला वगैरे, तर तिथे पण माझं काम हे होतं की ट्रेनिंग शेड्यूल डिझाईन करायचा. आणि तिथे जर कोणी व्हॉलेंटियर्स उपलब्ध करून देता येत असतील तिथल्या कम्युनिटीमधून, त्या ब्लाइंडला म्हणजे नुसत्या टीचरची सेवा मिळाली नाही पाहिजे, तर तिथे त्याचे व्हॉलेंटियर पण कोणतरी असले पाहिजे त्याला शिकवणारे. तर त्याचे भाऊ असतील, त्याचे क्लास टीचर असतील, किंवा त्याच्या शाळेतला कोणी शिक्षक असेल, त्याच्या गावातला कोणी एखादा युवक असेल, युवती असेल, जिला शिकायचं आहे हे सगळं आणि त्या ब्लाइंडला मदत करायचं आहे, तर त्या दिशेने पण मग आम्हाला लेक्चरशिप करावी लागायची. आणि त्यामुळे मग मला स्वतःला तसं डेव्हलप करावं लागलं, कारण मला हे सगळं एक्सप्लेन करायचं होतं त्यांना, आणि त्यांना शिकवायचं होतं, आणि ब्लाइंडसाठी त्याला मोटिवेट करायचं होतं किंवा त्याची सर्व्हिस ब्लाइंडला कशी मिळेल हे त्याला कन्व्हिन्स करायचं होतं. तर त्यामुळे ते झालं. आणि ते मग माझं कंटिन्यू राहत गेलं. म्हणजे मी नॅब सोडल्यानंतर पण साईट सेवर्स इंटरनॅशनलनी मला म्हणजे एक्सपर्टीज म्हणून बोलवतात ते मला. कन्सल्टन्सी त्यांनी दिली होती माझ्याकडे. नॉर्थ झोनचं कन्सल्टंट बनवलं होतं. वेऱ्यास त्यांनी मला ऑफर पण दिली होती जॉबसाठी, परंतु मी शाळेत इथे सेटल झालो असल्यामुळे अमरावतीमध्ये मग तिथे जायचा विचार तसा केला नाही. परंतु लेक्चर्स वगैरे द्यावे लागत होते. सुरुवातीची अशी सुरुवात झाली, मी सांगितलं ते वासरात लंगडी गाय ह्या पद्धतीने. आणि पुढे मग ते हॅबिच्युएट एक प्रकारची म्हणजे आपसूक होत गेलं. मग ते आता ते सगळं आपसूक होतं, म्हणजे बोलायला एकदा उभा राहिलो की मग सुचत जातं आणि मग बोलत जातो, असं होतं ते आता. सर, तुम्ही रेडिओमध्ये ट्राय केलं नाही का RJ म्हणून? असं नाही, तशा आमच्या वेळेला तशी संधी पण नव्हती आणि मला त्यात इंटरेस्ट पण नव्हता. म्हणजे अजून पण मी जरी तुम्हाला सांगितलं की हे सगळं करतो, अजून पण स्टेज डेअरिंगच्या बाबतीत मी थोडासा आहे. एक प्रसंग सांगतो. मी ज्या एका संस्थेमध्ये ट्रेनिंगला होतो, NSD इंडस्ट्रियल होम मुंबईला, त्यांचा ऑर्केस्ट्रा होता त्यावेळेला, आणि खूप सुंदर ऑर्केस्ट्रा वगैरे. तर तिथे एक वेळ अशी आली होती की त्यांचे जे जुने कलाकार होते ते सोडून गेले होते आणि बाहेर चांगले एस्टॅब्लिश झाले होते, पण संस्थेला तो ऑर्केस्ट्रा चालवायचा होता. कलाकार असे होते पण अँकर त्यांच्याकडे नव्हता, कॉम्पेअरिंग करणारा कोणी नव्हता. तर तिथे जे मॅनेजर होते त्यांनी एकदा माझं 15 ऑक्टोबरला व्हाईट केन डेच्या डेमॉन्स्ट्रेशनच्या वेळेला मी जे स्पीच वगैरे देत होतो, आम्ही रस्त्यावर वगैरे ते रॅली काढून वगैरे, तर त्या रॅलीमध्ये 3 भाषांमध्ये मी जे सांगत होतो लोकांना व्हाईट केन डेचं महत्त्व काय वगैरे, तर त्यांनी ते ऐकलं आणि त्यांनी मला हेरलं की ते म्हटले, अरे तुझा आवाज खूप छान आहे, तू कॉम्पेअरिंग का नाही करत ऑर्केस्ट्रासाठी आपल्या. आता ती खरं तर खूप मोठी संधी होती, कारण तिथे इन्कम होता तो चांगला, आणि त्यांना महिन्यातून 5-7 शो असायचे. आणि माझ्यासाठी आता मी पैशाच्या याच्यात होतोच, खरं तर ते ॲक्सेप्ट करायला पाहिजे होतं, पण मी सरळ सांगितलं की सर माझ्यात तेवढी डेअरिंग नाही ते करायची. पण तरी त्यांनी मला 1-2 असे हलके जे शो होते, जे एवढे हे नसतात असे साधारण शोमध्ये, त्यांनी सांगितलं की याच्यात तू ट्राय तरी कर. मी ट्राय केलं, पण मी जमवून नाही घेतलं, म्हणजे का मला माहीत नाही, ते जमलं नाही. तेच शाळेत आल्यानंतर आपल्या इथे पण आपला ऑर्केस्ट्रा आहेच, डॉक्टर नरेंद्र भिवापूरकर अंध विद्यालयाचा. तर 1-2 शोसाठी मला पाठवलं होतं, आणि ते अँकरिंग खूप आवडली लोकांना. इवन आपल्या शाळेचे प्रिन्सिपल, आपले सहकारी इंगोले सर, त्यांना पण आवडली. त्यांनी पण मला खूप फोर्स केला की सर तुम्हीच अँकरिंग करत जा ऑर्केस्ट्रामध्ये. पण मी ते अजून पण माझ्यात ती डेअरिंग नाही आहे. म्हणजे आज पण मला कधी कधी सांगतात, किंवा एखादा स्पेशल शो असेल, मोठे लोक येणार असतील, तर त्यावेळेला मात्र ते मला सांगतात की सर हे तुम्हीच करा, काहीही करा, पण हे तुम्हाला करावं लागेल. मी तेव्हा भीत का होईना, म्हणजे घाबरत वगैरे करायचा प्रयत्न करतो. असं होतं ते.
सर तुम्ही आरजेचं सांगितलं, वक्त्याचं सांगितलं, ब्रेलवर तुमचं प्रभुत्व सांगितलं. तुम्ही वाचलेलं एखादं असं पुस्तक आहे का जे तुम्ही इतरांना सजेस्ट करू शकाल आजच्या युथला? खरं तर खूप आहेत, म्हणजे एक दोन पुस्तक असं नाही सांगता येणार. म्हणजे खूप छान आहेत अशी काही काही पुस्तकं, म्हणजे आठवण्यासारखे. मॅगझिन गॉर्कीचं द मदर आहे, त्यामध्ये तुम्हाला आई काय असते हे समजून जातं. श्यामची आई हे तर खूपच हो, प्रसिद्धच हां. आहे. म्हणजे आईच्या बाबतीत जर तुम्हाला आई समजून घ्यायची असेल तर ही 2-3 पुस्तकं खूप खरंच छान आहेत. मॅगझिन गॉर्कीचं द मदर असेल, साने गुरुजींचं श्यामची आई असेल, म्हणजे असे अनेक पुस्तकं मी वाचली, म्हणजे ती लक्षात राहण्याजोगी वगैरे होते. परंतु एक पुस्तक मी खास, ज्याचा उल्लेख मी नेहमी करतो जर मला संधी मिळाली तर. मी ग्रॅज्युएशनला होतो आणि का कोणास ठाऊक माहीत नाही, मला अभ्यासाचा मूड अजिबात नव्हता. काय होतं मला काय कळेना, आणि मी एप्रिल आला तरी माझ्याकडे काही रेकॉर्डिंग नव्हत्या, मी अभ्यासाच्या मनावर घेतलं नव्हतं. पुस्तकं सगळे होते पण मी काहीच म्हणजे ऐकलं नव्हतं. आणि मी घरी पण सांगून टाकलं की मी ह्या वर्षी पण माझं काही खरं नाही, जसं 12वीत होतं तसं होईल. परंतु मे मध्ये एक पुस्तक माझ्या वाचण्यात आलं, ला मिझरेबल्स नावाचं आहे ते. विक्टर ह्युगोनी लिहिलेलं आहे. त्याचा मी मराठी अनुवाद वाचला, दुःख पर्वता एवढे. आणि मोठं पुस्तक आहे ते खूप. तर ते वाचल्यानंतर 8-10 दिवस लागले मला ते, आणि जवळजवळ 8-9 मे नंतर मी इतका म्हणजे हल्लो त्या पुस्तकाने की मला दुसरं तिसरं काहीच करावं असं वाटलं नाही. सरळ माझ्या कॅसेट्स काढल्या, अभ्यासाला लागलो आणि 25 मेला परीक्षा दिली आणि फर्स्ट क्लासमध्ये ग्रॅज्युएशन पास झालं. म्हणजे इतका प्रभाव त्या पुस्तकाचा माझ्यावर पडला. पण असे अनेक पुस्तक आहेत, म्हणजे आता असे फटकन नाव आठवणार नाहीत, परंतु चरित्र वगैरे आहेत काहींचे. अच्युत गोडबोलेंचं आहे, ते वाचण्यासारखं आहे. विश्वास पाटलांचं आहे, ते वाचण्यासारखं आहे. चरित्रामध्ये मला जास्त इंटरेस्ट असतो, ते मी वाचतो. कारण त्याच्याने आपल्याला परिस्थिती समजते. आणि आता जरी मी त्या इथून गेलेलो आहे, परंतु विद्यार्थ्यांना वगैरे सांगण्यासाठी वगैरे मला ह्या गोष्टींचा उपयोग होतो, म्हणजे मग पुढे. पण आहेत अशी पुस्तकं वाचण्यासारखी भरपूर आहेत. सर तुमच्या या प्रवासामध्ये तुम्ही खूप पुढे चालत गेलात आणि अजूनही चालत आहात. मग तुम्ही या प्रवासाचं क्रेडिट कोणाला द्याल आणि तुम्ही आदर्श कोणाला मानता यामध्ये तुम्ही? खरं तर आई बाबा, कारण 3 आम्ही ब्लाइंड होतो. आणि आमच्या इथे असं होतं की आमच्या भाऊबंदकीमध्ये माझे जे चुलते वगैरे आहेत ते सगळे वेल सेटल्ड होते, गव्हर्नमेंट जॉबवाले होते. आणि आमचेच बाबा फक्त असे होते की ते प्रायव्हेटमध्ये काहीतरी करायचे. उद्या जर मालकाने सांगितलं की कल से मत आणा, तर घरी बसायचं, 2-4 महिने नोकरी शोधण्यात घालवायचे वगैरे, अशी परिस्थिती होती. अतिशय हे होतं. त्यामुळे भाऊबंदकीकडून पण बघण्याचा एक नजरिया जो होता तो थोडा वेगळा होता. आणि त्यात आम्ही 3 भाऊ ब्लाइंड, म्हणजे खूप म्हणजे डुबता जहाजासारखं असं एक होती परिस्थिती. पण अशा परिस्थितीमध्ये पण आमच्या आईबाबांनी आम्हाला म्हणजे खूप चांगलं सांभाळलं. कारण मी ज्या शाळेत शिकायला गेलो तेव्हा माझ्याबरोबर काहीतरी 8-10 अनाथ मुलं होते. तर ते आम्ही तरी उन्हाळ्याच्या किंवा दिवाळीच्या सुट्टीत घरी जायचो 6 महिन्यातून, पण ते मुलं घरीच नाही जायचे. तर त्यामुळे मला तेव्हा वाटायचं की आपण ह्या बाबतीत खरंच खूप सुखी आहोत की 6 महिन्यातून तरी आपण घरी जातो. आणि दर महिन्याला हे लोक भेटायला यायचे आम्हाला शाळेमध्ये. आई वगैरे किंवा बाबा असतील, आई असेल, कोण ना कोण असं भेटायला यायचं. तर त्यामुळे एक हे होतं की जे मुलं सापडली आमच्या शाळेमध्ये, जे ऑर्फन मुलं सापडली ना, कुणाला कचऱ्याच्या डब्यात फेकलं होतं, कावळ्यांनी त्याचा डोळा फोडलेला होता, किंवा डुकरांनी ओठ फाडलेला होता, कुत्र्यांनी वगैरे असं असेल, किंवा रस्त्यावरती मुलं रांगत होती. तर अशा अवस्थेतले ते मुलं बाल सुधार केंद्रातून जसे वयात आले 5-1 वर्षाचे, तसे ते आमच्या शाळेत आलेले होते. तर हे आमच्या वाट्याला आलं नाही. म्हणजे परिस्थिती कशी असो, आम्हाला त्यांनी घडवलं. म्हणजे त्यांनी कधीच आमचा हे रागराग केला नाही. आम्ही नापास झालो, काही झालो, कधी एका शब्दाने पण आम्हाला म्हटलं नाही. तर पहिलं क्रेडिट तर ते. दुसरं ऑब्व्हियसली शिक्षक, कारण जे शिक्षक मला मिळाले ते खूप
छान होते. जे वातावरण आमच्या शाळेमध्ये मला मिळालं ते खूप सुंदर होतं. म्हणजे अभ्यास आहे की अभ्यास हाच एक प्रकार नाही, तर अभ्यासाच्या व्यतिरिक्त पण जे काय असतं ते त्यांनी आम्हाला सांगितलं. आता मी जे मगाशी नाव घेतलं, एक ब्लाइंड शिक्षक आमचे भगवान उपाध्याय सर, अभ्यास तर ते चांगला शिकवायचेच आम्हाला पाठ्यक्रम, पण रामायण महाभारतातल्या गोष्टी ते इतक्या सुंदर सांगायचे की आम्ही अक्षरशः बेंच सोडून त्यांच्या पायाजवळ बसायचो आणि त्यांना सांगितलं की सर राहू द्या, आज धडा नाही शिकवायचा, आम्ही वाचून घेऊ संध्याकाळी, आम्हाला आज भीमाची गोष्ट सांगा, अर्जुनाची गोष्ट सांगा. तर ते हे करायचे, आडेवेडे घ्यायचे पण नंतर सांगायचे. परंतु रामायण महाभारतच नाही तर दुसरी तिसरीत त्यांनी आम्हाला इतिहास पण चांगला, पुढचा जो इतिहास होता म्हणजे 8वी 9वीत जो आला आम्हाला, हिटलर असेल किंवा आणखी काही असेल, तर हे त्यांनी ते ओळख आम्हाला तेव्हाच करून दिली होती की जग कसं होतं, काय झालं, कसं कसं बदलत गेलं. तर त्या गोष्टी त्यांनी सांगितल्या. काही शिक्षक असे होते की अवांतर वाचनाच्या कादंबऱ्यांसाठी एक एक्स्ट्रा वेळ ते ठरवून द्यायचे. आम्ही त्यांना म्हणायचो की अभ्यासाचा कंटाळा आला, एक पिरियड असा घ्या. तर एक शिक्षिका होत्या आमच्या, लता कसबेकर म्हणून, पुण्याला आहेत त्या, आता बरंच 80 पार झाल्या असतील. तर त्या म्हणजे खूप ह्या बाबतीत होत्या. त्यांनी आम्हाला भरपूर अशी अवांतर वाचनाची पुस्तकं आणून वाचून दाखवली, डोळसमधली वगैरे. आणि एक असे सकाळी एक नियम होता त्यांचा, पहिला पिरियड जर असेल आमच्या वर्गावर तर पेपरमधल्या अग्रलेख काय असतात हे त्या आम्हाला वाचून दाखवायच्या. मग त्यावेळेला प्रमोद नवलकर, माधव गडकरी किंवा हे जे मोठमोठे लेखक होते क्रीडा क्षेत्रात, शशिकांत झारापकर असतील किंवा चंद्रशेखर हे बाळ पंडित असतील, असं बरंच. आणि आमचे एक वॉर्डन होते आमच्या शाळेचे, ते पार्शियल ब्लाइंड होते, ज्ञानेश्वर केदारी. तर ते सुद्धा आम्हाला सकाळी लोकसत्ता आणि संध्याकाळी महानगर आणि दर 15 दिवसातून येणारं षटकार, चौकार, असं क्रिकेटसाठी असलेले मासिक वगैरे वाचून दाखवायचे. तर ते एक आहे. म्हणजे हे सगळी नावं घेण्यासारखी याच्यासाठी आहेत की यांच्यामुळे मी घडत गेलो, माझं व्यक्तिमत्व घडत गेलं. त्यानंतर मी 11वीला जेव्हा आलो, हॉस्टेलची फी भरायची तर पैसे नव्हते, प्रायव्हेट हॉस्टेलमध्ये होतो मी तेव्हा. तर एक लेडी आहेत, चर्चगेटला राहतात त्या, तर नोरी म्हणून आडनाव आहे त्यांचं. तर त्यांच्याकडे मी रिडिंगला जायचो. परंतु त्या बऱ्याच ब्लाइंडला त्यावेळेला हॉस्टेलची फी भरायला वगैरे मदत करायच्या. तर त्यांनी त्यावेळेला मला मदत केलेली आहे, माझी हॉस्टेलची फी वगैरे, आणि भरपूर काळजी घ्यायच्या त्या माझी. थोडंसं तरी त्यांना जाणवलं की याची तब्येत बरी नाही, चेहरा उतरलेला दिसतोय, तर त्या विचारायच्या वगैरे. मग फळं वगैरे असतील ते पाठवणार हॉस्टेलला, दूध वगैरे असेल ते लावून देणार. म्हणजे त्या एक त्यांचं नाव मी घेईन. आणि असे अनेक लोक मग मला भेटले माझ्या आयुष्यामध्ये की ज्यांनी मदत केली. त्यानंतर मी नॅबमध्ये जेव्हा जॉबला होतो तेव्हा मी वर्किंग हॉस्टेलला राहत होतो. परंतु एक हे डेव्हलप झालं माझं, म्हणजे अफेअर डेव्हलप झालं. आणि समोरून मला ते प्रपोजल होतं लग्नाचं, पण मी तयार नव्हतो. मी घाबरत होतो की एकतर कमी पगार आणि राहायची सोय नाही. तर आमच्याच ऑफिसमधले एक रिटायर्ड आमचे सिनियर होते, ब्लाइंड होते ते, आणि कमिटी मेंबर झाले होते नंतर ते, आनंदजी आटलेकर म्हणून. तर त्यांनी मला एकदा कॅबिनमध्ये बोलवलं आणि त्यांनी म्हटलं की काय तू लग्न का टाळाटाळ करतोय, समोरून मुलगी तयार आहे लग्न करायला, तुझा काय प्रॉब्लेम आहे. म्हटलं सर असं असं आहे, एकतर पगार कमी आहे NGOचा, आणि घर पण कुठे घेणार मी, आता वर्किंग हॉस्टेलला राहतो, कमी पैसे आहे म्हणून. तर त्यांनी म्हटलं की एवढा साहेब प्रश्नामुळे तू लग्न करत नाही, जा माझा फ्लॅट तुला दिला राहायला, मला भाडं द्यायचं नाही. म्हणजे तत्पर, मदतीला तत्पर असायचे. माझे जे बॉस होते शंकर रमन आणि त्यांच्या मिसेस पल्लवी शंकर, त्यांनी पण, मग अजय राय म्हणून एक होते, त्यांनी पण खूप काउन्सिलिंग केली. आणि घरचे काय करणार, म्हणजे माझ्या घरच्यांनी तर कोणीच हे नाही केलं, पण त्यांनी पुढाकार घेऊन तिथेच त्या ऑफिसमध्येच, संध्याकाळी ऑफिस सुटलं आणि तिथेच त्यांनी हॉल तयार, म्हणजे स्टेज तयार केला, हॉल झालं, सगळ्या कर्मचाऱ्यांना कामाला लावलं, डेकोरेशन वगैरे, लग्न वगैरे सगळं. म्हणजे त्यांनी जसं काय माझे घरचेच लोक होते ते, अशा पद्धतीने त्यांनी ते
लग्न वगैरे करून दिलं, भरपूर मदत केली त्यावेळेला त्यांनी मला वगैरे असं. तर हे लोक आहेत, हे सगळे आदर्श आहेत, यांना मी कधी विसरणार नाही. म्हणजे इथे नोकरीच्या बाबतीत बाहे सर आहेत, त्यांनी मला फोन केला की योगेश इथे नोकरी आहे. बाहे सर हे आमचे आदर्श होतेच, कारण आमच्या राष्ट्रीय दृष्टीहीन संघचे ते अध्यक्ष होते एक काळ 2006 ते 2008. तर त्यामुळे त्यांचा संपर्क येत होता. विविध म्हणजे स्पर्धांसाठी मी जायचो आणि मी नॅबमध्ये होतो जॉबला, पण ऑफिसला गेलो की त्यांची भेट व्हायची कधी ते मुंबईला आलेले असले तर. त्यांनी पण मला सांगितलं इथे जेव्हा वॅकन्सी निघाली की योगेश अर्ज करा, तुमचं काम होऊ शकेल. त्यामुळे मी अर्ज केला आणि आज मी इथे नोकरीला आहे. तुमच्या आयुष्यामध्ये आतापर्यंत गेलेल्या आयुष्यामध्ये असा तुम्हाला रिग्रेट कधी जाणवलाय की बाबा मी हे केलं नाही, करायला पाहिजे होतं? जे मी आज माझ्या विद्यार्थ्यांना सांगतो तेच, अभ्यास मी पाहिजे तसा केला नाही. जर तो मी केला असता तर आज मी काहीतरी वेगळा असलो असतो. म्हणजे मी इतका हे होतो म्हणजे शाळेमध्ये वगैरे की मार्क सहज मिळतात. शाळेमध्ये असताना 80-85 असे मार्क मिळायचे, 90. त्यामुळे असं वाटायचं की अरे काय एवढी मेहनत कशाला करायची, उद्या परीक्षा आहे ना, आज वाचू. आणि तेच म्हणजे 10वीपर्यंत तो ॲटिट्यूड. आणि एक हे होतं की आपले सिनियर सगळे टेलिफोन ऑपरेटरच तर बनतायत. मग 90 मिळाले तरी ऑपरेटरच बनायचं आहे, 50 मिळाले तरी टेलिफोन ऑपरेटरच बनायचं आहे आपल्याला. मग कशाला एवढी मेहनत करायची. म्हणून अभ्यास मी 10वीपर्यंत कधी सिरियसली केला नाही. 11वीमध्ये थोडंसं सिरियसली घेतलं, कारण ज्यांच्याकडे मी जायचो त्या माझे पैसे भरायचे हॉस्टेलचे. एक तर ती भीती होती, दुसरं म्हणजे मराठी मीडियममधून डायरेक्ट इंग्लिश मीडियममध्ये आलो होतो आणि आपल्याला इंग्लिश काहीच येत नाही अजिबात. मराठी मीडियमचा आहे आणि इंग्लिश येत नाही. तर एकतर ते काहीतरी पाठ व्हावं, लक्षात राहावं म्हणून. तर जे मी 10 वर्ष केलं नाही ते मी 2 वर्ष केलं 11वी-12वीत. असं झालं. पण तरी तेवढं दिलं नाही जेवढं द्यायला पाहिजे होतं. म्हणजे माझ्या मनामध्ये ते राहिलंच होतं न्यूनगंड की ऑपरेटरच बनायचं तर जास्त मेहनत का करायची. पण तरी त्यात मी जे केलं मला माझ्या क्षमतेपेक्षा जास्तच मिळालं. म्हणजे जे मी केलं ह्या फील्डमध्ये. मी मगाशी सांगितलं की मी नॅब नंतर पण अजून पण साईट सेवर्स इंटरनॅशनलसाठी वगैरे काउन्सिलिंग करतो. त्यांचे जे प्रोजेक्ट असतात इन्क्लुझिव्ह एज्युकेशनचे वगैरे, तर तिथे काही ट्रेनिंग असेल वगैरे तर तिथे मला बोलवलं जातं. रिहॅबिलिटेशन काउन्सिल ऑफ इंडिया असेल किंवा आपलं जे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हिज्युअली हँडिकॅप NIVH यांचे जे ट्रेनिंग प्रोग्राम्स असतील तर ते अजून पण मला बोलवतात लेक्चरशिपसाठी. तुम्ही आता ज्या पिढीला जे आता ऐकते आपला शो पॉडकास्ट, तर त्या पिढीला काय संदेश देऊ इच्छिता द्याल? संदेश तोच देईल, कारण मी जे केलं नाही अभ्यास तेच. कारण आपल्याला अभ्यासाशिवाय पर्याय नाही. आपण पाहतो की डोळस व्यक्तींना बऱ्याच फील्ड ओपन आहेत. त्यांनी अभ्यास नाही केला तर ते अगदी खालच्यातलं खालचं कामसुद्धा करू शकतात, सफाईगार वगैरे. अगदी तेही नाही जमलं तर चोरीमारी करून तरी ते पोट भरू शकतात. म्हणजे ठीक आहे तो कधी ना कधी पकडला जातो, पण तरी बरंच काहीतरी तो उलाढाली करू शकतो. तर हे आपल्यासाठी नाही आहे. आपण सफाईगार म्हणून पण कुठे लागू शकत नाही, फळं विक्रेते किंवा असं काही, हेही सुद्धा आपल्याला थोडंसं कठीण जातं. त्यामुळे अभ्यास किंवा मग अभ्यासाच्या बाजूने आपल्याला शाळेमध्ये जे कलागुण दिले जातात, संगीत असेल किंवा खेळ असेल. आता हल्ली काय झालेलं आहे की खेळाला खूप महत्त्व आलेलं आहे. त्यावेळेला आमच्या वेळेला असं नव्हतं. आता क्रीडा क्षेत्रामध्ये नियुक्त्या होत आहेत अंधांच्या, अपंगांच्या तो आधी होतच होत्या, पण अंधांच्या पण आता व्हायला लागलेल्या आहेत. तर तुम्ही जर जो खेळ खेळत असाल तर त्या खेळामध्ये इमानदारीने आता प्रयत्न करा, सिरियसली प्रयत्न करा. आपली एक मेंटॅलिटी असते ब्लाइंडची की जिथे आपल्याला पैसा भरावा लागतो तिथे आपण थोडंसं मागे राहतो. आपण हे बघतो शाळेमध्ये पासून आपल्याला एक सवय लागलेली असते फुकटची. तर ती सवय सध्या म्हणजे आता सोडून द्या. थोडं मेहनत करा, पैसा लागेल, काही करा, परंतु त्याच्यातून यश मिळेल. कारण हल्ली असं झालेलं आहे की सहज काही गोष्टी होत नाही आहेत.
तर थोडेसे पैसे भरावे लागतील, काही करावं लागेल. तर त्यासाठी तशी तयारी ठेवा आणि त्या मार्गावर चालत राहा. तर तुम्हाला यश हे आहे. म्हणजे बऱ्याच संधी आता उपलब्ध झालेल्या आहेत. क्रीडा क्षेत्र असेल, संगीत क्षेत्र असेल, अभ्यासाचं असेल, तर ते करायला पाहिजे आपण. आणि बाकी मग गोष्टी आहेतच. वाचन करा, वाचनाची आवड असली पाहिजे. ब्रेल जे मागे पडतंय, ब्रेल ही आपली खरं तर जीवनवाहिनी आहे. आपलं म्हणजे जसं म्हणतो रक्त म्हणजे आपल्या वाहिन्या असतात, तसं आपली जीवनवाहिनी ब्रेल आहे. तर ब्रेलकडे लक्ष द्यायचं, भरपूर वाचन करायचं, वाचत राहायचं, ऐकत राहायचं. हेच सांगेन. म्हणजे दुसरं तर असं काही सांगण्यासारखं नाही. चांगल्या सवयी वगैरे हे तर सगळे सांगतच राहतात. बिलकुल बरोबर. असे होते चौधरी सर आणि आपण जाणून घेतला त्यांचा प्रवास. खरंच खूप अडचणींनी भरलेला प्रवास होता आणि त्यावर त्यांनी अनवाणी म्हणा किंवा वाण घालून म्हणावं तो पार केला. सर तुम्ही काही तुमच्या लाईन असेल तयार केलेल्या किंवा काही कविता असतील तर तुम्ही जरा तुमची असेल एखादी कविता तर नक्कीच आम्हाला ऐकायला आवडेल. नाही, असं साहित्यामध्ये म्हणजे तसं काही सृजनात्मकता माझ्यामध्ये नाही आहे. इनफॅक्ट निबंध वगैरे लिहायचो तर ते बेस्ट वगैरे असायचे. म्हणजे शाळेत वर्गात वगैरे शिक्षक वाचून दाखवायचे वगैरे, किंवा स्पर्धांमध्ये पण बक्षिसं आलेली आहेत. आणि आता वक्तृत्व वगैरे मुलांना लिहून द्यायचं काम येतं कधी कधी माझ्याकडे. तर ते पण तशी सृजनात्मकता माझ्याकडे नाही आहे, कथा किंवा काय. तर त्यामुळे असं काय हे नाही म्हणजे सांगण्यासारखं वगैरे असं वाक्य वगैरे. पण फक्त एकच आहे की आपल्या आयुष्यात ज्यांनी आपल्याला मदत केलेली आहे त्यांची एक मिनिट का होईना रात्री झोपायच्या आधी एक चलचित्र आपल्या डोळ्यासमोरून घालवायचं. आणि त्या पद्धतीने त्यांचे उपकार आपण जशाच तसे नाही फेडू शकत, पण पुढच्या पिढीला आपण काहीतरी देऊन त्यांचे उपकार नक्कीच फेडू शकतो. तर ह्या दृष्टिकोनातून प्रयत्न झाले पाहिजेत. नक्की म्हणजे मी करतो आणि त्यामध्ये माझं नाव व्हावं किंवा असं काही याची माझी काही अपेक्षा नसते. पण माझ्यावर ज्यांनी उपकार केले त्या उपकाराची फेड मी माझ्या परीने मला जसं जमेल तसं पुढच्या पिढीला जे देता येईल, जसं देता येईल त्या पद्धतीने कुठेही गाजावाजा न करता करतो. तर ते जे डायलॉग आपल्याला ऐकायला मिळतात, नेकी कर दर्या में डाल वगैरे, तर असं खरं तर असावं असं मला वाटतं. पण ते सगळ्यांना जमत नाही. बऱ्याच लोकांना आपलं नाव आलं पाहिजे, आपलं नाव झालं पाहिजे असं वाटतं. पण मला असं कधीच वाटलं नाही आणि वाटणारही नाही की माझं नाव कोणी घेतलं पाहिजे. आणि कोणी नाही घेतलं तरी मला काही त्याचं दुःख होत नाही कधीही. नक्कीच सर, खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून आणि खूप काही नवीन गोष्टींचा उलगडा झाला या पॉडकास्टमध्ये. पुन्हा नवीन एखाद्या पॉडकास्टमध्ये भेटूयात. तोपर्यंत नमस्कार.